नमस्कार, मी शनाया. आज आपण एका मोठ्या आणि चर्चेच्या विषयावर बोलणार आहोत. द केरळा स्टोरी 2 या चित्रपटाच्या प्रदर्शनावर घालण्यात आलेली स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली आहे. आणि या निर्णयामुळे पुन्हा एकदा चित्रपट, राजकारण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. द केरळा स्टोरी 2 हा चित्रपट आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पहिल्या भागाप्रमाणेच या भागातील कथानक आणि मांडणीवर काही संघटना असतील आणि काही व्यक्ती असतील त्यांनी आक्षेप घेतला होता. त्यांचं म्हणणं होतं की या चित्रपटातील काही भागांमुळे समाजात गैरसमज पसरू शकतो किंवा तणाव निर्माण होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या प्रदर्शनावर तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. 27 फेब्रुवारी रोजी या सिनेमाच्या प्रदर्शनाला आलेली स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली आहे. न्यायमूर्ती एस ए धर्माधिकारी व्ही बालकृष्णन यांनी या सिनेमाच्या प्रदर्शनाला 15 दिवस थांबवण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. पूर्वीचा स्थगितीचा निर्णय न्यायमूर्ती बेचू कुरियन थॉमस यांनी दिली होती. ट्रेलर मधील दृश्यांवरनं केरळ उच्च न्यायालयात या सिनेमाविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या सिनेमाला देण्यात आलेल्या सेन्सॉरच्या प्रमाणपत्राला आव्हान देणाऱ्या आणि सिनेमाचं नाव बदलावं अशी मागणी या याचिकेत केली होती. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटलं होतं की हा चित्रपट म्हणजे केरळच्या लोकांबद्दल मत दूषित करण्याचा प्रयत्न आहे. या सिनेमाचे निर्माते विपुल शहा यांनी मात्र प्रतिज्ञापत्र दाखल करत म्हटलं आहे की या सिनेमाबद्दल आधीच चुकीचे तर्क लावले जात आहेत. सिनेमाविरोधात दाखल केलेल्या याचिकांचा हेतू केवळ पैसे उकळणे हा आहे. द केरळा स्टोरीच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शक जे आहेत सुदीप्तो सेन यांनी एका वाहिनीशी बोलताना म्हटलं आहे की या नवीन भागावर त्यांना कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाहीये, कारण ते या सिनेमाचा भाग नाहीयेत. या सिनेमाला प्रमाणपत्र देताना सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेटनेच म्हणजेच CBFCने अपेक्षित लक्ष दिलं नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे आणि सेन्सॉरने या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकांचा विचार करावा यासाठी 2 आठवड्यांचा वेळ दिला आहे. तर या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये नक्की काय दाखवलं होतं ते देखील बघूयात. विपुल अमृतलाल शहा यांची निर्मिती असलेल्या आणि कामाख्या नारायण सिंह यांनी दिग्दर्शित केलेला द केरळा स्टोरी 2 या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. यातल्या काही दृश्यांनी केरळच नाही तर देशभरात चर्चेला तोंड फुटलं होतं. ट्रेलरच्या सुरुवातीलाच हा सिनेमा खऱ्या घटनांवर आधारित असल्याचं सूचित केलं होतं. ट्रेलरच्या सुरुवातीचं वाक्य होतं, इन्शाअल्लाह सगळा भारत इस्लामिक देश व्हायला हवा. राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरळमध्ये पालकांचा विरोध असताना देखील हिंदू मुलींचं मुस्लिम धर्मात परधर्म परिवर्तन करून त्यांच्याशी इस्लामिक कायद्यानुसार लग्न केल्याच्या घटना समोर येत असल्याचं ट्रेलर मधून दाखवलं होतं. एका दृश्यात हिंदू मुलगी केरळचा उल्लेख करते आणि आपण धर्म परिवर्तन करणार नसल्याचं म्हणते. आपलं काम हे हिंदू मुलींना मुस्लिम धर्मात आणण्याचं आहे असं वाक्य एका दृश्यात आहे. ट्रेलर मधल्या दुसऱ्या एका दृश्यात एक मुलगी आनंदाने नाचताना दिसते. तिचा नवरा त्यामुळे तिला मारहाण करतो आणि म्हणतो की आमच्या संस्कृतीत नाच गाण्याला मनाई आहे, तू हे सगळं करू नकोस. तुला काय वाटतं, मी तुझ्या या गोष्टींचे रील्स बनवायला हवेत का? ट्रेलर मध्येच दिसतं की एका मुस्लिम मुलाशी लग्न केलेल्या हिंदू मुलीवर बीफ खाण्याची सक्ती केली जाते. ती मुलगी माझा जीव गेला तरी मी बीफ खाणार नाही असं म्हणते. तेव्हा एक पुरुष आणि 3 महिला मिळून तिला पकडतात आणि तिच्या तोंडात जबरदस्तीने बीफ कोंबतात. त्याचं पुढचं लक्ष तुमची मुलगी ठरण्याआधीच. या एका वाक्यावर हा ट्रेलर संपतो. एकूणच काय तर या ट्रेलर मध्ये लग्न, धर्म परिवर्तन, महिलांना अमानुष मारहाण करणारे पुरुष, त्यांच्यावरचे अत्याचार या गोष्टी दाखवल्या आहेत. चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या सनशाईन पिक्चर्सने केरळ उच्च न्यायालयात माहिती देताना म्हटलं आहे की हा सिनेमा 27 फेब्रुवारीला देशात आणि परदेशात 1800 सिनेमागृहात रिलीज होणार आहे. पण ट्रेलर मधल्या दृश्यांनी आणि संवादांनी केरळ आणि इतर राज्यात देखील वादाला तोंड फुटलं आहे. सोशल मीडियावर राजकीय चर्चांमधनं ट्रेलरवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. केरळ मधल्या सत्ताधारी पक्षाने तर या ट्रेलरला प्रचंड विरोध केला. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या सिनेमाला केरळ विरोधातला अपप्रचार म्हटलं. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की द केरळा स्टोरी हा सिनेमाचा दुसरा भाग हा द्वेष पसरवणे आणि राज्याच्या धर्मनिरपेक्ष वारशाचा अवमान करण्याच्या हेतूने बनवला आहे. त्याकडे अतिशय गांभीर्याने पाहायला हवं. केरळच्या लोकांनी या अशा द्वेषमूलक प्रचाराविरोधात खंबीरपणे उभं राहायला हवं आणि विकास, धर्मनिरपेक्षता तसंच एकात्मतेच्या मार्गाने पुढे जायला हवं. राज्यातल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी देखील या सिनेमाला आपला विरोध दर्शवलाय. या सिनेमाविरोधात केरळ उच्च न्यायालयात 3 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. श्रीदेव नंबुद्री, फ्रेडी व्ही फ्रान्सिस आणि वकील अतुल रॉय यांनी या स्वतंत्र याचिका दाखल केल्यात.
श्रीदेवी नमुद्री यांच्या या याचिकेत सेन्सॉरने दिलेलं प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. याच याचिकेत केरळ राज्याचं नाव वापरायला देखील विरोध करण्यात आला होता. दुसऱ्या 2 याचिकांमध्ये टीझर आणि ट्रेलर मधील दृश्यांचा उल्लेख करत साधारण अशीच मागणी करण्यात आली होती. दरम्यान या सिनेमाचा टीझर काढून टाकला का? सिनेमाला विरोध करणाऱ्यांनी म्हटलं की टीझर मधून सिनेमातल्या गोष्टींची कल्पना येत होती आणि त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं वाटलं, त्यामुळेच सिनेमाचा टीझर सगळीकडून हटवण्यात आला आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. पण सिनेमाची निर्मिती करणाऱ्या सनशाईन पिक्चर्सने टीझर हटवल्याचं वृत्त नाकारलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की द केरळा स्टोरी 2 चा टीझर हटवण्यात आल्याचं वृत्त हे धांदांत खोटं आणि आधारहीन आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि कोर्टाने कोणताही कंटेंट हटवण्याबद्दल काहीही आदेश दिले नाहीत. आम्ही कोणताही कंटेंट काढला नाहीये. एकूणच काय तर द केरळा स्टोरी 2 पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या न्यायालयात उतरला आहे. तो बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरेल की पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण करेल हे येणारा काळच ठरवणार आहे. तुम्हाला काय वाटतं? न्यायालयाचा निर्णय योग्य आहे का? अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्राधान्य द्यायला हवं की सामाजिक संवेदनशीलतेला? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.